गाड्या कोणा लावते? तर मग आम्ही सरकारला मानणार तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सॅनिटरी युट्यूब चॅनलवरती. कसं तुम्ही सगळे मजेत ना आहे? तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर मित्रांनो, आजची तारीख 9 ऑगस्ट 2026 आणि आजचा दिवस म्हणजे आपला जागतिक आदिवासी दिवस आहे मित्रांनो. तर आज पालघरमध्ये फुल पॅक होणार आहे मित्रांनो, कारण आपला हा पालघर जिल्हा जास्त मोस्टली आदिवासींनीच म्हणजे आदिवासींच्या पब्लिकनेच भरलेला आहे. मोस्टली जव्हार वाडा वगैरे ते साईडला खूप सारे पब्लिक आदिवासींचे आहेत. तर आता सगळी रॅली वगैरे निघणार आहेत पालघरला. तर चला त्यासाठी आपण आज जाणार आहोत तिथं. तर बघूया ब्लॉग कसा होता आहे आजचा. त्यासाठी ब्लॉगला तुम्ही जो कोणी पहिला नवीन असाल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले ब्लॉग येत राहतील. आता ऑगस्ट महिन्यात खूप सारे ब्लॉग येतील आपले. तर चला भेटूया पुढे. ब्रेकफास्ट वगैरे केलं आहे, मस्त रेडी वगैरे झालं, आता निघतो आहे. 9:30 झालेले आहेत. चलो बाय बाय. तर मित्रांनो, जस्ट पोचलो आता मी कॅफेवर. तर मगाशी जाऊन आलो पाचबत्तीच्या इथं, पण त्यांचं म्हणजे स्टेज वगैरे सगळं घालून ठेवलेलं आहे त्या लोकांनी. तर मला वाटलं की सकाळचं असतं, पण नाही, त्यांची काहीतरी दुपारी रॅली असते. तर म्हटलं आता आलो थोड्या वेळ आपण कॅफेवर, तर कामं आवरूया आणि मग दुपारी परत जायचं आपल्याला. आणि बघूया कसं काय त्यांचं रॅली वगैरे असतं, कसं हे असतं ते आजचा दिवस कसा सेलिब्रेशन असतं ते तुम्हाला बघायला भेटेल आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू करत राहा. चलो. तर मित्रांनो 1 वाजत आलेत आणि आता आपण जस्ट निघतो पाचबत्तीकडे. चला गाडी वगैरे काढली, आपण निघूया. मस्त बघूया कसा होतो पुढचा ब्लॉग, ते तुम्ही सुद्धा कंटिन्यू करा. गाड्या कोणा लावते? जब तक सूरज चांद रहेगा नवगण जागतिक आदिवासी दिनाचा गर्दी बघा, गर्दी खूप गर्दी आहे. अजून गर्दी वाढत आहे मित्रांनो. दोन लोकच्या गाड्या आहेत त्या आजच्या दिवसापुरती बंद केल्या होत्या 5 वाजेपर्यंत, परंतु त्या गाड्या चालू आहेत. ज्यांना वाणगाव ते वाढवण संरक्षण दिलं पोलिसांनी, त्या गाड्या इथे पण आज चालू आहेत. त्यांनी आपल्या ह्या चौकाला राऊंड मारायचं आहे. जे तारकसरे आहेत ते तारपा नृत्य घेऊन आलेले आहेत, त्यांनी आपल्या चौकाला राऊंड मारायचं आहे. आपल्या काकांचा आणि बिरसा मुंडांचा पूजन होत आहे. पाचबत्तीकडे सॉरी, तो पूजण्याची तयारी चालू आहे. सर्व आदिवासी आपल्या पूजन होत आहे. सगळ्यांनी तारकाच्या चौकाच्या जवळ पूजन करत आहे. सर्वांनी चौकाजवळ यायचं आहे आणि पूजन करायचं आहे, वंदन करायचं आहे.
रॅलीमध्ये आपल्याला मुरब्याचे मित्र सुद्धा भेटले बघा. हा ऋतिक भाऊ पळतो तर मुरब्याचे आहेत रॅलीमध्ये आलेत एन्जॉय करण्यासाठी. यांना कायदा लोक विस्थापित करण्यासाठी कायद्याला इथून सुद्धा लावलं जाईल हे लक्षात ठेवलं. म्हणून माझ्या बांधवांनो जागृत राहा आणि या कारस्थानाच्या लोकांमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहू नका. आम्ही शांततेच्या मार्गाने बाळराम काकांनी दिलेल्या आव्हानाला आणि त्याप्रमाणे वागत आहोत. आमचा अंत बघू नका. नवीन सुधारणा जी आज काढून हे लक्षात घ्या. 13 प्रमाणे 13 कलमाप्रमाणे आम्हाला तुमच्या कुठेही सुधारणा लागू होत नाही आणि तरीच आम्हाला लागू होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा पालघर जिल्हा साबूत ठेवायचा आहे. आमचं अस्तित्व साबूत ठेवायचं आहे. बाळराम काका तुम्ही दिलेलं आव्हान आम्ही तरीच देण्याचा प्रयत्न करू. कधीही मागे हटून करणार नाही त्याचं आवाहन करतो आणि इथे थांबतो. चोर जिंदाबाद. काय कायदा आमच्यासाठी आहे. आम्ही कायदा पाळतो पण आमच्यापेक्षा जास्त कायदा हा सरकारला आणि प्रशासनासाठी जास्त बंधनकारक आहे. सरकार जर मालक बनून कायदा तुडवून संविधान तुडवून आमचं जल जंगल जमीन घेणार असेल, खानिवड्याचं आमचं डोंगर तोडणार असेल तर मग आम्ही सरकारला मानणार. सरकार कोण असतं आपण जाहीर करू. सरकार संविधानाप्रमाणे चाललं तर ठीक, नाही तर त्याच संविधानाची शपथ घेऊन हे सरकार आम्ही लाथाडून ठेवत राहणार नाही. हे सरकार आम्ही हाकलल्याशिवाय राहणार नाही. झालं ते बाद झालं. निवेदनं खूप झाली, ग्रामसभा खूप झाल्या, मोर्चा खूप झाले. आता पालघर जिल्ह्याची निर्णायक लढाई आहे. हा पालघर जिल्हा आदिवासींचा, भूमिपुत्रांचा, मच्छीमारांचा राहील. ज्यांना हा असा जिल्हा ठेवायचा नाही त्यांना या जिल्ह्याच्या बाहेर हाकललं जाईल. मग ते जिल्हाधिकारी असू दे, मंत्री असू दे की आमचे आमदार खासदार असू दे. कुठे ते आज का दिसतात का? कुठं सापडतात का? कुठं साहेबांनी आजच्या दिवशी आदिवासी दिना दिवशी आमच्या बांधवांना मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करतोय. रॅली चालू करण्या अगोदर आपले आदिवासी नेते जगदीश भाऊ धोडी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन.
4 वाजलेले आहेत आणि अजून पण रॅली आपल्या स्टेशनपर्यंतच आहे. तर आता आपण चाललो आहे. जरा फोन आला होता आपल्याला, गेस्ट आले त्यामुळे आपण चाललं तर ड्युटीवर, पण आता परत येणार नाहीत. जाऊन आपण पहिला आता ब्लॉग वगैरे एडिट करूया, मस्त रील्स वगैरे आणि पटापट पोस्ट करूया. तर जाऊया पुढे, थोडं बोलूया. पहिला इथून निघतो कारण फोनवर फोन येतात मला. तर मित्रांनो 4:30 वाजता आपण आलो कॅफेवर, कारण आपल्याला ऑर्डरसाठी आपल्याला कॉल येत होते दादाचे, म्हणून पटकन आलो कॅफेवर, ऑर्डर वगैरे दिला आणि आता बसतो जस्ट फ्री झाले. म्हटलं आपला ब्लॉग एंड करायचा राहिला आहे.
तर मित्रांनो आपला जो ब्लॉग आहे खूप भारी झाला आणि रीलसाठी एवढे शॉर्ट भारी भेटलेले आहेत ना, खतरनाक. आणि नेक्स्ट ब्लॉगसुद्धा मस्त असणार कारण आपल्याला एक आहे एक रील्सची ऑर्डर आहे मित्रांनो. तर आपण त्यासाठी जाणार कुठे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा ब्लॉग आहे तुम्ही जर खूप सारे शेअर करा. जे आपले पालघरमध्ये आदिवासी भाऊ बहिणी असतील त्यांच्यापर्यंत आपला हा ब्लॉग पोचला पाहिजे आणि खूप व्हायरल झाला पाहिजे ब्लॉग. तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, सी यू सून.